जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 5 जानेवारी इसवी सन 1658. 1657च्या ऑक्टोबरात शिवरायांस कुणकुण लागली की कल्याण भिवंडी प्रांताचे बहुतेक स्थानिक प्रमुख आदिलशाही सत्तेचे अन्यायी झुगारून देऊन मुक्त होऊ इच्छित होते. शिवाजी महाराजांनी आपले सरदार आबाजी सोनदेव यांस कल्याण भिवंडी जिंकून स्वराज्यात आणण्यास पाठवले. ते काम या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. अशा रीतीने प्रजेच्या अनुकूलतेने उत्तर कोकण महाराजांच्या ताब्यात आले. त्यानंतर 1-2 वर्षात महाराजांनी कुडाळपर्यंत दक्षिण कोकण काबीज करून तेथे आपला अंमल बसविला. कल्याणमध्ये 1657मध्ये ताब्यात आल्यावर महाराजांनी कल्याण बंदरात नाविक तळ बनविला आणि गलबते उभी करण्यासाठी गोदीही बांधली. 5 जानेवारी इसवी सन 1660 माघ शुद्ध तृतीया शके 1581 संवत्सर विकारी वार गुरुवार. आदिलशहाने धमकवणारे फरमान पाठविले. आदिलशहाने विठोजी हैबतराव देसाई यांना धमकवणारे फरमान पाठवले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना मदत करू नये या आशयाची अनेक फरमान स्थानिक जहागीरदार, सरदार, देशमुख, वतनदार यांना पाठविले. 5 जानेवारी इसवी सन 1664 सुरतेवरील पहिली स्वारी. सुरतेहून पाळती बहिर्जी जासूद आला. सुरतेची पोथी त्याने महाराजांपुढे वाचली आणि म्हणाला की सुरत मारिल्याने अगणित द्रव्य सापडेल असे सांगितल्याने त्याचवरून राजयांनी विचार केला आणि बेत निघाला. सुरत करण्याच्या सुरत म्हणजे औरंगजेबाच्या दारातील पारड मेलेली दुभती म्हैसच होती. दिल्ली खालोखाल दिमाग होता सुरतेचा. अशा या सुरतेत औरंगजेबाच्या 5000 सैनिकांचा जागता पहारा होता. सुरतेभोवती अभेद्य तटबंदी, राजगडापासून अंदाजे 325 किलोमीटर उत्तरेला असलेल्या या सुरतेच्या प्रत्येक घराची खडानखडा माहिती राजांना हवी होती. कारण राजांचा तिसरा नेत्र सुरतेवर पाळत ठेवून होता. तो तिसरा नेत्र म्हणजे बहिर्जी नाईक. सुरत म्हणजे ऐश्वर्य. अवघ्या जगातील व्यापाराच्या मोठ्या घडामोडी येथे चालत. 18 टोपीकर, इराणी, हाबशी, तुराणी, बगदादी, अरबी, बोहरा, खोजा, यहुदी, अफगाणी, मुघली इत्यादी परदेशी व्यापारीही इथून व्यापार करत असत. ह्या लोकांनी सुरत भरून गेली होती. औरंगजेबाच्या फौजेने 3 वर्षे रयत नागवली होती. ह्याची भरपाई म्हणून महाराजांना सुरतेतील संपत्ती हवी होती. सुरतेवर निघण्याची तयारी जयंत झाली. 8000 घोडेस्वार तयार झाले. निघण्याचा दिवस ठरला 5 डिसेंबर 1663. आई जगदंबेचे दर्शन घेऊन आणि आऊसाहेबांचा आशीर्वाद घेऊन राजे निघाले. मजल दरमजल करत 5 जानेवारी 1664 वार मंगळवार शिवाजी महाराज सुरत जवळील घणदेवी येथे येऊन धडकले. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ते पोहोचले. तेथून पुढे ते उधन्यास येऊन पोहोचले. उधन्यावरून शिवाजी महाराजांनी आपला वकील इनायत खान सुभेदाराकडे पाठविला. वकिलांनी फरमावले की इनायत खान सुभेदाराने व सुरतेतील नामवंत व्यापाऱ्यांनी महाराज सांगतील तेवढी खंडणी भरण्याची व्यवस्था करावी. अन्यथा सुरतेची बदसूरत झाल्यास त्याची जबाबदारी आमच्यावर नाही. पण दिखाऊ कर्तबगारीचा तो इनायत खान बहादूर याने महाराजांचे सौजन्यशील फरमान धुडकावून लावलेल्या मगरुरीमुळे महाराजांनी सुरत लुटण्याची आज्ञा केली. सावकारांचे वाडे काबीज करून सोनं, रुपे, मोती, पोवळे, माणिक, हिरे, पाचू, गोमेदराज असे नवरत्न, नाणे, मोहरा, पुतळ्या, इब्राम्या, सतराम्या, अस्फ्या, होन, नाणी, नाना जातींचे इतक्या जिन्सांच्या धोपटिया भरल्या. 5 जानेवारी इसवी सन 1671 माघ शुद्ध पंचमी शके 1592 संवत्सर साधारण वार गुरुवार. वणी दिंडोरीची लढाई झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी मुघलांबरोबरचे आक्रमक धोरण अधिक तीव्र केले. दक्षिणेचे प्रवेशद्वार असलेला बऱ्हाणपूर पर्यंत मजल मारून औरंगजेबाला आणखी एक धक्का देण्याचे शिवाजी महाराजांनी ठरवले. या योजनेप्रमाणे डिसेंबर 1670 पर्यंत मराठ्यांनी थेट बुऱ्हाणपूर मजल मारली. तेथून साधारणपणे 2 मैल अंतरावर असलेल्या बहादरापूर ही पेठ मराठ्यांनी लुटली. खानदेशाचा मुघल सुभेदार दाऊद खान याला ही बातमी कळल्यावर तो मोठ्या तयारीनिशी बऱ्हाणपुराकडे निघाला. परंतु मराठ्यांचा वेग एवढा होता की बहादूरपुरा लुटून अतिशय शीघ्र गतीने ते बागलाणपर्यंत येऊन पोहोचले. याचा अर्थ दाऊद खान बऱ्हाणपूरपर्यंत पोहोचल्या अगोदरच त्याला झुकांडी देऊन मराठी खानदेश सुभ्यामध्ये घुसले आणि बागलाणमधील मुंधेर किल्ल्याजवळची पेठ त्यांनी लुटली. ही बातमी कळल्यावर दाऊद खान अधिकच चवताळला आणि मोठ्या शीघ्र गतीने तो बागलाणकडे परतला.
परंतु दरम्यान 5 जानेवारी 1671 रोजी मराठ्यांनी मुंगेरचा किल्ला जिंकून घेतला. या सगळ्या बातम्या समजल्यामुळे औरंगजेब अतिशय बेचैन झाला होता. शिवाजी महाराजांचा पुढचा बंदोबस्त करण्यासाठी महाबत खान नावाच्या पराक्रमी सरदारास त्यांनी दक्षिणेच्या मोहिमेवर पाठविले. 5 जानेवारी इसवी सन 1792 उदयपूरच्या मुलखात होळकरांनी अंमल बसविला होता. उदयपूर राजा भीमसिंगाने पाटील भावांचे व होळकरांचे महालात उपद्रव करून तमाम अंमल उठविला आणि आपली ठाणी बसवली. उदयपूरचा राणा लहान मूलतः पटाईत कारभारी यांनी आपल्या हाती पडल्या त्या जागा दाबून बसले. भीमसिंग कारभारी चितोड किल्ला वगैरे जागा दाबून बसला. सरकारचे मामलिकचा पैका येईना. चितोड नजीक 6 कोसावर मुक्काम करून चितोडकरांकडे खंडणी मागितली. चितोडकरांनी साफ उत्तर दिले की आम्हापाशी दारुगोळा आहे. प्रांतातील पैसा तुम्ही घेतला, आता मेहरबानी राखून आल्या मार्गी जावे. तेव्हा साम व दंड दोन्ही प्रकारे सरदारांमार्फत पाठवून राणाजीच आपले भेटीस आणले. दिनांक 5 डिसेंबर 1791 रोजी भेटी होऊन चितोडजवळ येऊन दोघांनी मुक्काम केला. बावा 2 कोस सामोरे जाऊन भेटले. चितोडचा मुलूक बावांनी घेतला, फक्त किल्ला राहिला, त्यास जापसाल जमिना. तेव्हा चितोडगड नजीक 2 कोस जाऊन बाबाने चितोडगडास मोर्चे लावले. हे ऑक्टोबरमध्ये. जी चितोडगड शिंद्यांचे हवाली झाला. त्यावर नाणाजीचा बंदोबस्त करून दिला. अंबुशी इंगळ्यांबरोबर 10,000 फौज व समरूची पलटणी 4 अशी जमात देऊन मामल्याचा पैसा वसूल करावा असे सांगून राणा व भीमसिंग यांचा निरोप दिनांक 5 जानेवारी 1792 रोजी घेऊन उज्जैनचे रोखे दक्षिणेत जावयास निघाले. 5 जानेवारी इसवी सन 1734 सिद्धीचे सैन्य रायगड पुन्हा ताब्यात आणण्याच्या वाटचालीस लागले व पूर्वीचीच परिस्थिती उत्पन्न होऊन मराठ्यास पराभूत होण्याचा नामुष्कीचा प्रसंग येणार असे दिसून येताच इसवी सन 1733 डिसेंबर अखेरीस शाहू महाराजांनी प्रतिनिधीशी पुन्हा एकदा रायगडाबद्दल चर्चा केली. त्यावेळी प्रतिनिधीने सांगितले की शाहू महाराजांनी दर साल 40,000 रुपये दिल्यास मी रायगडावर 1,500 सैनिक ठेवून रायगड राखतो. शाहू महाराजांनी त्यावर म्हटले की तुम्हा स्थळ द्यावयाचे व पैसेही द्यावयाचे, मग आमचे स्थळ आम्हीच राखितो. तुम्ही तुमच्या तैनातीच्या प्रदेशांतून बेगमी द्या म्हणजे झाले. मग शाहू महाराजांनी बाजीराव चिमाजी आप्पास आज्ञापत्र धाडले की मातब्बर सरदाराबरोबर फौज पाठवा. चिमाजी आप्पाने स्वतः घाटावर अगर रायगडाच्या माचीस अगर रायगडाच्या पायथ्याशी राहावे. शाहू महाराजांनी पेशव्यांच्या मदतीसाठी सैन्य पाठवण्याची व्यवस्था केलीच होती. ते सैन्य तारीख 5 जानेवारी 1734 रोजी पोलादपुरास दाखल झाले. बाजीरावाचे सैन्यही घाटाखाली उतरले.